जेन म्हणजेच लोकरीपासून बनविलेली गादी आणि इतर वस्तू। नदाफ या जमातीचा हा पारंपरिक उद्योग। आज ह्याच जेन उद्योगाबाबत आपण जाणून घेणार आहोत। आम्ही येथे जेन बनवण्याचं काम करतो, सर्व महिला मिळून लोकरीचा वापर करून उशा, गाद्या आणि जेन वगैरे आम्ही तयार करतो। जेन जास्त करून पाठदुखी, मानदुखी आणि शरीरात गरम वातावरण राहण्यासाठी जेनचा वापर केला जातो। लोकरच्या उशी वापरल्याने खांदादुखी, मानदुखी याचा त्रास कमी होतो। लोकरपासून चप्पल पण बनवली जाते, ती चप्पल टाचदुखी, पायदुखी कमी होते, पायात गरम वातावरण तयार करते ती। हे बनवण्यासाठी आम्हाला बचत गटातून मदत मिळाली आहे। आधी आम्ही जेन हाताने लाटत होतो, नंतर आम्हाला उमेद अभियानातून कर्ज मिळाले, त्या कर्जातून आम्ही मशिनी खरेदी केले। आता आम्ही या मशिनीमध्ये जेन लाटतो। ह्या मशिनी आणल्यामुळे आम्हाला खूप मदत होते, आमचा वेळ कमी होतो आणि कमी वेळात आमचं जास्त काम होतो आणि आमचा त्रास पण या मशिनीमुळे कमी झाला आणि काम करण्याचा उत्साह पण आमच्या महिलांचा वाढला। हे जेन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेन प्रसिद्ध आहे। तरी पण काय झालेलं आहे की या जेनामध्ये आपलं ओरिजिनल लोकरीचं आणि पॉलिश केलेल्या लोकरीचं ह्याच्यामध्ये फरक आहे आणि आमचं जेन ओरिजिनल लोकरीचं असल्यामुळं सर्रास लोकांनी जेन हे वापरून आपलं मणका, पाठदुखी हे सगळं म्हणजे कमी येतं जेन वापरल्यानं। हे जरूर वापरावं। उमेद अभियानात आल्यानंतर विविध प्रदर्शनातून त्यांना संधी मिळाली आणि आज ह्या व्यवसायातून ते लक्षवेधक उत्पन्न मिळवत आहेत। दिवसातून आम्ही 2 जेन तयार करतो, असं महिन्यातून 60 जेन तयार होतात आणि आमची महिन्याची उलाढाल करून 50 ते 60 हजार पर्यंत आणि वार्षिक आमचे 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न होतं।